डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव एप्स्टीन फाईल्समध्ये आहे. आता एप्स्टीन फाईल्स म्हणजे अशा फाईल्स ज्याच्यामध्ये 14-15 वर्षाच्या मुलींचं जे शोषण झालेलं आहे, मोठ्या मोठ्या लोकांतर्फे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचं सुद्धा नाव आहे. आता डोनाल्ड ट्रम्पबद्दल ह्या सतत बातम्या येत होत्या, मीडियावर चर्चा होत होती. तर त्यांनी काय केलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला ह्या देशांवर हल्ला करायच्या ऑर्डर दिल्या. व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर त्या देशाच्या प्रमुखाला सुद्धा अटक केली आणि त्याला अमेरिकेत आणलं. आणि आता म्हणतायत की ग्रीनलँड नावाच्या देशावर ते हल्ला करणार आहेत. म्हणजे याच्याने झालं काय, तर जो मूळ मुद्दा होता, ट्रम्प आणि त्यांच्यासारखे लोक ज्यांच्याबद्दल सोशल मीडियावर बातम्यांवर सगळीकडे चर्चा होत होती, त्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. त्या चर्चा पूर्णपणे बंद झाल्या आणि हीच रणनीती आपल्याकडेही वापरली जाते. जेव्हा जेव्हा सरकारला प्रश्न विचारले जातात किंवा जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत येते, तेव्हा बरोबर रिपब्लिकसारखे चॅनल्स हिंदू मुस्लिम किंवा हिंदू खतरे में है, औरंगजेबाची कबर, हनुमान चालिसा याच्यासारखे मुद्दे चर्चेला घेते. किंवा मुद्दामून विरोधी पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या घरावर ईडी किंवा CBIची धाड घालते, जेणेकरून मूळ मुद्दा या लोकांनी विसरून जावा आणि दुसऱ्याच विषयाच्या बातम्या चालू व्हायला पाहिजेत. राजकारण गंदा है पर धंदा है असाच प्रकार झालेला आहे.